गेल्या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी घेतलेले पार्लमेंटमध्ये निर्णय, विकासाचे कामं माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये, भारतीय जनता पक्षाची या लोकसभा मतदारसंघामध्ये असलेली मजबूत फळी, बूथ प्रमुख असो, पन्ना प्रमुख असो, वॉरियर असो, शक्ती प्रमुख असो, आणि याच विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही जनतेपर्यंत पोहोचलो आणि या देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री व्हावं हे सर्व या देशातल्या जनतेनं ठाणून घेतलं होतं आणि म्हणूनच आज माझा विजय हा निश्चित आहे. एक्झिट पोल जर आपण पाहिले गेल्या 2 दिवसापासून तर एक्झिट पोलमध्ये बहुमताचं सरकार भारतीय जनता पक्षाच्या हाती एक हाती सत्ता मिळणार, इंडियाला 400च्या वर खासदार मिळणार आणि माझा विजय सुद्धा निश्चित आहे. तर तिसऱ्यांदा या ठिकाणी मला पुन्हा निवडून येण्याची संधी या ठिकाणी जनतेने दिली आहे. त्याबद्दल जनतेने सुद्धा मनापासून आभार मानतो. मी गेल्या 10 वर्षात केलेला विकास आणि जनतेसंग असलेली त्यांचे संबंध, जनतेचे नेहमी जनतेसमोर जनतेच्या कामासाठी धावून जाणारा एक खासदार म्हणून मला परिचित आहे. हे सर्वांचं मला या ठिकाणी अत्यंत महत्वाचं या ठिकाणी मला असं वाटतं की मी पुन्हा तिसऱ्यांदा चांगल्या मतानं या ठिकाणी निवडून येईल.